परिपत्रक आहे. तर परिपत्रक म्हणजे काय ते विचारू नका. शासनाचा म्हणजे सरकारचा आदेश, हुकूम म्हणजे परिपत्रक. त्यामध्ये शासन परिपत्रक क्रमांक STC 1019 प्रक्र 31 क्रा 10 मंत्रालय विस्तार याने हे आदेश दिलेला आहे सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना. आदेश माझ्या हातामध्ये. आदेश म्हणजे हुकूम. काय लिहिलेलं आहे की आदिवासी लोकांच्या नावापुढे हिंदू हे लिहायचं नाही. काय आदेश आहे नीट समजून घ्या. हिंदू आदिवासी मग ते कोण असोत, आदिवासी कोळी असोत, आदिवासी कातकरी असोत, आदिवासी मल्हार कोळी असोत, आदिवासी वारली असोत, कातकरी असोत, कुठल्याही पोट जातीमधले लोक असोत, त्यांच्या पुढे हिंदू हे लिहायचं नाही. कारण हिंदू हे नाव येण्याच्या पूर्वी आमचा आदी म्हणजे मूळ समाज इथे अस्तित्वात आहे आणि सगळे मेले तरी तो राहणार आहे कारण तो मूळ समाज आहे. हालेलुया. त्यांच्या पुढे तुम्ही हिंदू बिंदू हे नाव अजिबात लिहायचं नाही. मी गीतेचा अभ्यास, गीता धर्मग्रंथ हिंदू लोकांचा नाही का असं म्हणतात. त्या गीतेमध्ये मला हिंदू हा शब्द कुठेही सापडला नाही. असला कोणाला सापडला तर मला दाखवा. अजिबात नाही. हालेलुया. त्याचप्रमाणे ख्रिश्चन हा शब्द मला प्रभूच्या ह्याच्यामध्ये सापडला नाही. देवाला धर्म आहे का? नाही. आता हे जे रस्त्यावर जे पाप चालू आहे, मुलींवर छोट्या 3-3, 4-4 वर्षाच्या शाळेतल्या मुलींवर बलात्कार केले जात आहेत, हे कोणत्या धर्माचे आहेत? मुसलमान आहेत का? हिंदू आहेत का? ख्रिश्चन आहेत का? पापाला धर्म नाही. हालेलुया. पटलं ना? बरोबर आहे ना? पाप हे पाप आहे. आज आपला समाज दुःखी का आहे? कशामुळे दुःखी आहे? पापामुळे दुःखी आहे. आमच्या मुली सुरक्षित नाहीत. आमच्या मुली आश्रमशाळेमध्ये आहेत त्या सुरक्षित नाहीत. आमच्या मुली रस्त्यावरून जातात, शाळेत जातात, त्या सुरक्षित नाहीत. आमचा समाज, आमचे लोक दुःखी आहेत. याला दुःखाला धर्म आहे का? नाही. दुःखाला वेदना आहे. हालेलुया. नीट लक्षात घ्या प्रियानो. आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते नीट लक्षात घ्या. घरात दारू आहे, दारूला धर्म आहे का? नाही. बायकांना मारहाण केली जाते, त्यांना धर्म आहे का? नाही. याला सगळ्याला पापाला धर्म नाही. देवाकडे. बरोबर आहे. जिथे जो देव आम्हाला या दुःखातून बाहेर काढतो त्याच्याकडे आम्ही जातो. खूप डॉक्टर असतील आणि ते भोंदू असतील, त्यांच्या औषधानं जर उपाय पडत नसेल तर ज्याच्या औषधानं उपाय होतो, रोग बरे होतात, त्याचकडे जाणार ना लोक. बरोबर आहे. आता गावागावामध्ये या दुःखानं पिडलेले लोक गावागावामध्ये एका ठिकाणी जमतात आणि काय म्हणतात? हालेलुया. काय म्हणतात? हालेलुया. मग कोणाच्या पोटात दुखतं र? कोणाच्या पोटात दुखतं? तुम्हीच विचार करा. कोणत्या धर्माच्या पोटात दुखतं? हालेलुयाचा अर्थ काय? ज्ञानेश्वरानं अर्थ सांगून ठेवलेला आहे. महाराष्ट्रातले प्रसिद्ध संत, माझे अतिशय आवडते ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? नीट लक्षात घ्या. विश्वात्मके देवे वाग्यज्ञे तोषावे, तोषुनी मज द्यावे पसाय दान. विश्वात्मके देवे, हे विश्वाच्या देवा, वाग्यज्ञे तोषावे, माझ्या स्तुती स्तवनानं तू आनंदित हो, तू संतोषित हो. आणि संतोष पावलास म्हणजे मला काय कर? पसाभर दान दे रे बापा.
हालेलुया, हा तीच अर्थ आहे. हे सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या स्तवनानं तू प्रसन्न हो आणि मला ह्या रोगातून, या पापातून, या घाणीतून बाहेर काढ. हो हालेलुया, म्हणा हालेलुया. हो हालेलुया. ह्यांनी आमचा धर्म बुडवायला घेतलाय, यांना बंद करा. कलेक्टरला लिहिलं, पोलिसांना लिहिलं, माझ्यापर्यंत आलं. मी म्हणालो, अरे बाबा, जर तुझ्यात ताकद असेल तर हे बलात्कार बंद करून दाखव. म्हणजे लोकांना हालेलुया स्तवन करण्याची पाळीच येणार नाही. ते का म्हणतात, का डॉक्टरकडे जातात, त्यांना सगळीकडे बुवाकडे गेले, भक्ताकडे गेले, बाबाकडे गेले, अमक्याकडे गेले, तमक्याकडे गेले, कुठेही त्यांना आराम पडला नाही. मग जिथे आराम पडेल तिथे जाणार ना रे बाबानो. त्यांनी धर्म बदलला का? कोणता धर्म बदलला मला सांग. गव्हर्नमेंट शासनच म्हणतं, गव्हर्नमेंट म्हणतो ते हिंदू नाहीत, आम्ही म्हणतो ते ख्रिश्चन नाहीत, ते मुसलमान नाहीत, ते बौद्ध नाहीत, ती माणसं आहेत आणि एक देव आहे. सबका महली विश्वात्मके देव, विश्वाच्या आत्मदेवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत त्याला, मला पसाभर दान दे. हेच लोक आज म्हणत आहेत एवढे, आम्हाला पसाभर दान दे, आम्हाला शांती दे. हालेलुया. काय चुकलं त्यांचं? काय पाप केलं त्यांनी? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणजे काय? परमेश्वर सर्वशक्तिमान परमेश्वर, त्याचं स्तवन असो. वाग्यज्ञ, वाग्य म्हणजे स्तवनाचा, स्तुतीचा, ओठांचा यज्ञ. त्या यज्ञानं तू प्रसन्न हो. आणि आमचा देव प्रसन्न झाला का? काय केलं आपण? नारळ फोडले, हारतुरे आणले, कोंबडे कापले, बोकड कापले? नाही. काय केलं? ज्ञानेश्वराने सांगितलं त्याचप्रमाणे आम्ही विश्वात्मके देवे, त्याला ओठांचा यज्ञ, स्तवनाचा यज्ञ अर्पण केला. आणि काय झालं? काय झालं? आम्ही शांत झालो. दारू मोठ्यानं म्हणा, दारू मोठ्यानं म्हणा. नवरा बायकोला मारायचा, काय झालं? बंद झालं. भुत्याला कोंबडा कापायचो, काय झालं? बंद झालं. अरे बरं झालं का वाईट झालं? बरं झालं, बरं झालं ना. कोणाचा धर्म बुडला र? अरे धर्म कोणाचा बुडला? पापाचा. हालेलुया, हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. पहा, जे काही धर्माचे ठेकेदार आहेत ना, आता ठेकेदार खूप झालेत, कारण ते त्याच्या मालकाची सेवा करतात. त्यांचा मालक कोण आहे? सैतान. हालेलुया. त्या मालकाची, त्या धर्माचे ठेकेदार जे आहेत ना, त्या धर्माच्या मालकाची इमानदारीनं सेवा करीत आहेत. परंतु तुमचे प्रश्न सोडवण्याची हिंमत आणि कुवत त्यांच्यामध्ये नाही. उलट तुम्हाला दोष देतात. अरे तू काल दारू पित होता, आज पित नाही काय? धर्म बदलला वाटतं तू. झालं झालं नाही का? काल गरब्यात नाचत होता, नाचत होत्या, पाप करीत होत्या, आता करत नाहीत. काय म्हणतात? कारण हालेलुयावाली झाली वाटतं तू. हालेलुयाला जाते का? सरळ सांगा, होय. हालेलुया म्हणजे काय ते नीट समजून घे. ज्ञानेश्वर म्हणतात तेच. आता त्यांना ज्ञानेश्वर कुठून काढायला नाही का? त्यांचा ईश्वर इथे इकडलाच आहे, ते कुठून ओळखणार? परंतु लक्षात घ्या, आम्हाला धर्म नाही. आम्ही ख्रिश्चन आहोत? नो. आम्ही हिंदू आहोत? नाही. आम्ही बौद्ध आहोत? नाही. आम्ही मुसलमान आहोत? नाही. आम्ही देवाची मुलं आहोत. बस आम्हाला पुरे आहे, आम्हाला पुरे आहे. देवाचं मूल दारू पिणार नाही, देवाचं मूल व्यभिचार करणार नाही, देवाचं मूल लाचलुचपत घेणार नाही. घेईल? तुमच्यातला कोणी घेईल? नाही. बरोबर आहे.
आज तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये गेलात तर धर्माच्या नावानं ठेका घेतलेले, कपाळाला गंध लावून बसलेले तुम्हाला दिसतात. तुमची कामं करतात? काय करावं लागतं तुम्हाला? तुम्हीच सांगा, मी नाही बोलत. काय करावं लागतं? मोठ्यानं सांगा. लाच द्यावी लागते. हा कोणता धर्म? तुम्ही सरकारी ऑफिसमध्ये अधिकारी आहात, तुम्ही लावाल टिळा, गंध लावाल? लाच घ्याल? नाही, नाही घेणार. मग अशा रीतीनं जर प्रत्येक हा जो हालेलुयाचा जो सत्याचा धर्म आहे, विश्वात्मके देवे, ज्याला भजलं जातं, ज्याची भक्ती केली जाते, असे लोक जर त्या ऑफिसमध्ये तुमच्यासारखे लोक शुद्ध पवित्र बसलेले असतील तर किती मोठा आनंद होईल भारतामध्ये. होईल का? का नाही होणार? मग तिथे कोण बसलं पाहिजे? देवाचे लोक, जे लाज घेणार नाहीत. तुमच्या मुली सुरक्षित घरात कधी परत येतील? तुम्हाला भीती कधी वाटणार नाही? किंवा त्या शाळेतले शिक्षक देवाचे लोक असतील, धर्माचे नाही. कोणाचे लोक असतील? देवाचे. त्या मुलींना छोट्या छोट्या हृदयाशी धरून घरी पोचवतील. बाळा चल. होईल ना तुमच्याने? होय. म्हणून देवानं तुम्हाला निवडलं हे करण्यासाठी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तेथेची ओळखावा, भाव तोची जाणावा. आता आपल्याकडे खूप सुशिक्षित लोक आहेत. MSc झालेल्या मुली आहेत, प्रोफेसर्स आपल्यामध्ये बसलेले आहेत, इथे आहेत आत्ता या क्षणी. BSc आहेत, BCom आहेत, हायली एज्युकेटेड आहेत. आणि त्यानं हे समजतं मी काय म्हणतो ते. मी काय म्हणतो आहे, आम्हाला कसं भारत घडवायचा आहे, आपला देश हिंदूंचा करायचा, बनवायचा आहे. हा देश हिंदूंचा बनवायचा आहे असेल तर मला सांगा, कारण गीतेमध्ये हिंदू हा शब्दच नाही आहे. कुठून आला ते पण सांगतो. आपल्याला देश कोणाचा घडवायचा आहे? ख्रिश्चनांचा घडवायचा आहे? ख्रिश्चन पाहिजेत बाटला घेतलेले? नो. मुसलमानांचा घडवायचा आहे? नाही. तुम्हीच सांगा. तुम्ही आदी आहात, आदी वासी, आधीपासून वास करणारे. आमेन. वास करणारे म्हणजे राहणारे. बरोबर आहे. तुम्ही घडवा, कारण तुम्ही हिंदू नाही, तुम्ही ख्रिश्चन नाही, तुम्ही मुसलमान नाही, तुम्ही देवाचे लोक होऊ शकता. आमेन. त्यासाठी तुम्हाला देवानं बोलवलं आहे. ज्यानं त्यानं बोलवलं, त्यानं आधी ओळखलं, त्यानं बोलवलं, ते तुम्ही आहात. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया. आता हिंदू आपलेच भाऊ, त्यांना विचारा हिंदू म्हणजे काय? विचारा त्यांना, उत्तर देतात का बघा. अरे हिंदू म्हणजे काय? कुठून आला हा शब्द? पुरातन काळी आर्य लोक मध्यपूर्वेतून भारतामध्ये आले. कुठून आले? मध्यपूर्वेतून खैबर खिंडी मार्गे भारतामध्ये आले. इतिहास वाचा. तो आता लपवून ठेवला झालेला आहे, पुढच्या पिढीला तो दाखवणार पण नाहीत. बरोबर आहे. खैबर खिंडीतून आर्य लोक भारतामध्ये आले आणि सिंधू नदीच्या काठी राहिले. त्याला मोहेंजोदडो हे शहराचं नाव पडलं. त्यावेळेला होतं ते. तिथे राहिले. सिंधू नदीच्या काठी राहिल्यामुळे कालांतरानं सिंधूवरून हिंदू हे नाव पडलं. ती कोणी जात नाही, तो कोणी धर्म नाही. ख्रिश्चन हे नाव कुठून आलं? जे प्रभूच्या पाठी चालले, येशूच्या पाठी चालले, त्यांना ख्रिस्ती हे नाव पडलं. प्रभूनं कधीच म्हटलं नाही मी ख्रिश्चन आहे. कृष्णानं कधीच म्हटलं नाही मी हिंदू आहे. म्हटलंय? बघा बरं, शोधून पहा. हालेलुया. हे शुद्ध ज्ञान मी तुम्हाला देतो आहे. शुद्ध ज्ञान. धर्माचं ज्ञान मी देत नाही, कारण मी धर्माचा ठेकेदार नाही. माझी इच्छा एकच आहे की प्रत्येक जण माझ्याप्रमाणे मुक्त व्हावा.
धर्माच्या बंधनातून मुक्त व्हावा आणि सत्यापर्यंत पोहोचावा. सत्य काय आहे? एकच देव सर्व शक्तिमान विश्वाचा निर्माण करता. साईबाबांना ते सत्य समजलं, ते म्हणाले सबका मालिक एक आहे. ज्ञानेश्वरांना सत्य समजलं, ते म्हणाले विश्वात्मके देवे. विश्वाच्या आत्मदेवा, देव आत्मा आहे. ज्ञानेश्वर तेच म्हणतात. हालेलुया, हालेलुया. पहा, आता ह्या धर्माच्या ठेकेदारांना घाबरू नका. ते तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत. हालेलुया. हा शब्द जो आहे हालेलुया, हा हिब्रू भाषेतील शब्द आहे. हालेलुया. आपण जर तुम्ही इकडचेच आहात, परंतु आम्ही जे उपरी, जे मध्यपूर्वेतून आले आर्य म्हणून, मध्यपूर्वेमध्ये इराक, इस्रायल हे देश तिथून जेव्हा आले ते लोक तेव्हा काय करीत होते? स्वर्गीय देवाला, मूर्तीला नव्हे, त्यांच्याकडे मूर्त्या नव्हत्या. स्वर्गीय देवाला, इतिहासामध्ये वाचा, स्वर्गीय देवाला होम आणि हवन करीत होते. आणि त्या होम आणि हवनामध्ये काय करीत होते? पशुबली देत होते. गाय, बैल, मेंढरं. लेवीमध्ये, या पुस्तकातले लेवीमध्ये हे सगळी चाल तुम्हाला दिसेल. आणि तेच लोक इथे आले, आपल्यामध्ये आले. तिथूनच आले ना, सगळीकडे पसरले ना, तिथूनच आले ना, खैबर खिंडीमधूनच आले ना, आर्य म्हणून आले ना. ते हे लोक ओरिजिनल इस्रायली इथे आले. सुरुवातीला तेव्हा जात नव्हती, तेव्हा धर्म नव्हता, कोणी मुसलमान नव्हता, कोणी ख्रिश्चन नव्हता, कोणी धर्म नव्हता. फक्त ते देवाच्या त्या मानित होते आणि देवानं दिलेल्या आज्ञेप्रमाणे ते बलिदान करीत होते. राजा अशोकापर्यंत ही यज्ञबलीची चाल चालू होती. त्याच्यानंतर ती बंद झाली. तोपर्यंत कोणी ब्राह्मण नव्हता. ते यज्ञ याजक करणारे ते पुरोहित होते. जर ते ब्राह्मणचा त्याला नंतरच्या गोष्टी आहेत ब्राह्मण वगैरे, पण ते जे पुरोहित होते, ज्यांच्या जागेवर आज ब्राह्मण बसलेले आहेत, ते पुरोहित होते. ते गाईचं मटण खात होते, कापित होते, खात होते, प्रसाद म्हणून वाटीत होते. इथे तुम्हाला ते पाहायला मिळेल. बरं, तोही विषय आजचा नाही आहे. आपण पाहूया पुढे. धन्यवाद देवली आपण प्रभूला. बायबल हे मूळ हिब्रू भाषेतून आहे. हालेलुया हा शब्द मूळ हिब्रू भाषेतून आहे. हिब्रू भाषा ही इस्रायली लोकांची होती. आजही आहे. आणि इस्रायलमध्ये तुम्ही गेलात तर तुम्हाला इस्रायली लोक परमेश्वराची स्तुती हालेलुया या शब्दानं करताना दिसतील. रस्त्यावरती बघा, यूट्यूबवर बघा, इस्रायली लोक कशी भक्ती करतात ती बघा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्याने हा शब्द स्वीकारला त्यांच्या घरातील सैतान नाहीसा झाला. कारण परमेश्वराच्या स्तवनाला सैतान घाबरतो आणि तो राहत नाही. तुम्ही ज्या वेळेला घरामध्ये हालेलुया ह्या शब्दाचा जयघोष करता त्यावेळेला परमेश्वर प्रसन्न होतो. विश्वात्मके देवे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदानं. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे आपण हिब्रू भाषेमध्ये हालेलुयाचा शब्दाचा जयघोष करतो. परमेश्वरला सगळ्या भाषा समजतात, नाही का? आपण करतो आणि त्यावेळेला आपण अनुभव घेतो की कुठल्याही मंत्रानं नाही, तंत्रानं नाही, कशानंही नाही, परंतु हालेलुया या शब्दानं सैतान पळून जातो. गेला का? पळाला का? दारू गेली का? भांडणं गेली का? हो, बेकारी गेली का? जॉब मिळाले का? मुली शिकल्या का? चांगले नवरे मिळाले का? कुटुंब सुखी झाली का? बोला हालेलुया. घाबरू नका. देवाची स्तुती करायला घाबरू नका. या धर्माच्या ठेकेदारांना घाबरू नका. हे ठेकेदार सगळीकडे आहेत. मुसलमानांमध्ये आहेत, ख्रिश्चनांमध्ये आहेत, हिंदूमध्ये आहेत. हे कोण आहेत? ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर. कोणते कॉन्ट्रॅक्टर? धर्माचे. त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतली आहेत. कुठलं तरी मांस तुमच्याकडे मिळालं, अरे गाईचा मांस धरा, ठोका, मारा. धर्माचे ठेकेदार. हालेलुया. पण ज्यांचं नाव ते मोठ्या आदरानं घेतात, ढोंगीपणा मी म्हणेन त्याला, स्वातंत्र्यवीर सावरकर, ते काय म्हणायचे? काय म्हणाले?
गाय हा उपयुक्त पशु आहे. उपयुक्त म्हणजे उपयोगी पडणारा कोण आहे? पशु आहे. नाव त्यांचं घेतात, तोंडी लावायला का लागतं ना आपल्याला लोणचं, तसं सावरकरांचं नाव तोंडी लावायला लोणचं म्हणून घेतात. परंतु आता गाईला काय केलं आहे त्यांनी? राजमाता. मग राजपिता कोण? बैल का? हां, ठराव झाला पास. काय म्हटलं गाईला? राजमाता. अरे मग माता आहे म्हणजे पिता आहेस ना कोणीतरी, मग कोण? बैल का? काय चाललंय? काय चाललंय? हालेलुया. त्याच्याविषयी तो आपला प्रांत नाही, राजकारण हा आपला प्रांत नाही, त्या घाणीपासून आपण दूर राहावं हे ठीक आहे. परंतु आपले डोळे तर उघडे आहेत, काय चाललंय ते बघायला, नाही का? लाडकी बहीण. कोणती बहीण? लाडकी बहीण. मिळाले का पैसे? कुठून आणले? ज्याने तुम्हाला दिले त्यांनी कुठून आणले? कुठून आणले? कमाई करून आणले का ते गेले होते का कमाई करायला? कुठून आणले? अरे तुमचेच खिश्से कापले, भावाचे खिश्से कापले ना, बहिणीला दिले आणि म्हणतात लाडकी बहीण. अरे काय, कसे कापले ते सांगतो. स्टॅम्प पेपर. तुम्ही जराही काहीही कुठलंही कागदाचं काम एक लिहायला गेला तर 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर लागतच आहे, बरोबर आहे. आता 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्हाला काहीच करता येणार नाही. किती लागतील? 500 रुपये. कापले ना खिशे, बरोबर आहे. स्टॅम्प पेपर करायला काय बायका जात नाहीत, अगदी जात असतील 1%, पण कोण जातात? भाऊ ना. भावाचे खिशे कापले तर सांगितलं ही लाडकी बहीण. अरे हा काय प्रकार आहे? ठीक आहे, हालेलुया. लाडका भाऊ नाही. असो, तेही असू दे. आता मला एक सांगा, अज्ञानामुळे आपला नाश होतो. काय होतं? अज्ञानामुळे. धर्म हा मोठा अज्ञान आहे. मग तो ख्रिश्चन धर्म असू दे, मुसलमान धर्म असू दे, हिंदू धर्म असू दे, बौद्ध धर्म असू दे, हा धर्म हा मोठा हे अज्ञान आहे. आणि या धर्मामुळे, या धर्माच्या अज्ञानामुळे, अज्ञानाच्या अंधकारामुळे लोकांचा नाश होतो आहे. बघा बरं, होशे 4 अध्याय 6 वचन. होशेयाचं पुस्तक, पान नंबर 1081. पान नंबर 1081, होशेयाचं पुस्तक, त्याचा 4 अध्याय आणि 6 वचन. माझे लोक ज्ञान नसल्यामुळे नष्ट होतात. देव काय म्हणतो? माझे लोक. धर्माचे लोक म्हणतो का? देवाला धर्म नाही. तो काय म्हणतो? माझे लोक. काय म्हणतात? माझे लोक. माझे लोक ज्ञान नसल्यामुळे नष्ट होत आहेत. तुम्हाला जे ज्ञान मिळालं इथे येऊन, ते जर त्यानं मिळालं असतं तर बलात्कार झाले असते का हो? ऑफिसमध्ये, सरकारी ऑफिसमध्ये टिळे लावून, गंध लावून बसून तुमचे खिशे लुटले असते का हो? नाही. मग संत काय म्हणाले? ज्यानं देवाचं ज्ञान झालं ते काय म्हणाले? मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. तुला आज घेतलीस का? लुटलंस का माझ्या लोकांना? आता कुठे भरणार तू? कुठे भरणार? हॉस्पिटलमध्ये. तुझी मुलं ॲक्सिडेंटमध्ये जातील, हॉस्पिटलमध्ये जातील, रोग लागतील तुला, करोनासारखे रोग येतील आणि तुला घेऊन जातील. कारण तू हे केलं, तू लुटलंस. तुला गोड वाटलं, परंतु दारात उभा आहे, भरायचं आहे तुला. मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. कोणी म्हटलं? अरे सांगा ना, कोणी म्हटलं? अज्ञानामुळे नाश होतो तो असा. रामदास स्वामी. कोणी म्हटलं? रामदास स्वामी. लग्न लावताना पळून गेले होते, माहिती आहे का? नाही. सावधान म्हटल्याबरोबर धूम ठोकली.
हालेलुया. प्रभूला आपण धन्यवाद देऊया. हे सगळा इतिहास आहे. ते म्हणाले की मना तू आचिरे पूर्वसं, तूच पाप केलं मना, तूच लुटलं त्याला, आता भोग. त्यांच्यापूर्वी हजारो वर्ष प्रभू येशू ख्रिस्तानं काय सांगितलं? तू जे पेशील त्याचीच कापणी करशील. बरोबर आहे. आपण काय पेरतो? हालेलुया. प्रभू मी पाप करणार नाही, मी लाच घेणार नाही, मी वाईट नजरेनं मुलांकडे पाहणार नाही. आता माझ्यामध्ये पाप नाही, कारण तो परमेश्वर आता माझ्यामध्ये राहतो आहे. त्याला पाप नाही, तो पवित्र आहे, तो निष्कलंक आहे. तो आता कुठे आहे? माझ्यामध्ये आहे आणि मी त्याची स्तुती करीत आहे. हालेलुया, हालेलुया. माझे धर्म गेले, माझं कर्म आता माझ्या समोर आहे. एकच देवाला भज आणि मूर्तीपूजा करू नको. हालेलुया. वाचलं होशे नाही का? ज्ञानेश्वरांना ज्ञान झालं म्हणून तर 33 कोटी देवे असं म्हणत नाहीत, विश्वात्मके देवे असं म्हणतात. हालेलुया. पक्क लक्षात घ्या. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आपल्या आपण भारतीय नागरिक आहोत. भारत देश घडवणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण आपला देश आहे. बरोबर आहे. धर्म घडवू शकेल का देश? नाही. सत्कर्म देश घडवू शकेल. काय घडवू शकेल? सत्कर्म देश घडवू शकेल. आणि त्यासाठी आपली पायाभरणी होत काय? सत्कर्म. बरोबर आहे. आताही आपल्या भारत देशाला झेंडा आहे की नाही? ध्वज, राष्ट्रध्वज. किती रंग आहेत त्याला? 3. वरचा कोणता? केसरी आणि भगव्यातला फरक सांगाल का मला? अरे केसरी आणि भगव्यामध्ये काय फरक आहे? नाव बदललंय सोयीपुरता, पण कोणता रंग आहे तो? भगवा. कोणी घेतला? हिंदूने घेतला. बरोबर आहे. बघा ना, जातीने धर्माने रंग पण वाटलेत. मुसलमान भगवा झेंडा लावतील का मशिदीवर? नाही का? झोमतो त्यानं. बरोबर आहे. आता हिंदू देवळा हिरवा रंग लावतील का? हिरवा झेंडा लावतील का? का? झोमतो त्यानं. बघा हे झोमणं कसं असतं ते बघा ना. हालेलुया. हिरवा कोणी घेतला? मुसलमानाने. झालं. आता ह्या रंगामध्ये कशी लागली ती बघा. भगव्यानं काय केलं? हिरवी मशीद पाडली. मग हिरवा गुप्पा राहील का? त्यानं काय केलं? बॉम्बस्फोट केले, ट्रेन उडवल्या, अमेरिकेचे ट्विन टॉवर पाडले. हे कोणी पाडले? हिरवा. भगवा आणि हिरवा या दोघांची आजही चालू आहे. आज तुम्ही जे वाचता पेपरमध्ये नाही का, मटण नेताना दिसला पण त्याला मारला, ठार मारला. किती मारले? बरेच ना. कोणी मारले? भगव्याने मारला की हिरव्याने मारले? भगव्याने मारले. मी नाही म्हणत, तुम्ही म्हणताय, मला दोष नका देऊ. हॅलो. बरोबर आहे. आता भगवा आणि हिरवा ह्यांच्यामध्ये तू राहतो का मी राहतो? दोघं एकमेकांच्या वरती उठलेले आहेत. आता मधला कुठला आहे रे? कोणता? नक्की तो कोणी घेतला? तो शांतीचा रंग आहे, पांढरा. जेव्हा युद्धबंदी होते किंवा हवी असते किंवा युद्ध नको असतं तेव्हा काय करतो आपण? पांढरा झेंडा फडकवतो. नको, हा मला शांती हवी आहे. हा पांढरा रंग कोणी घेतला? आम्ही घेतला. तो आमचा रंग आहे, तो ख्रिस्ताचा रंग आहे, तो प्रीतीचा रंग आहे. बरोबर आहे. ते सर्व शुभ्र वस्त्र परिधान झालेले असे होतील, म्हणजे ते पवित्र होतील असं प्रभूनं सांगून ठेवलंय. ते तुम्ही आहात. हालेलुया. प्रियानो, तुमचा रंग कोणता? पांढरा. तो शांतीचा. तो दारू पिणार नाही,
तो मारामाऱ्या करणार नाही, तो तलवार घेणार नाही, बंदुकी सुरे घेणार नाही. नाही, काय घेईल? बाबा इथे मारलंस का, इथेही मार. प्रभूनं काय म्हटलं? तुझ्या एका गालावर जर कोणी मारलं तर तू काय कर, दुसरा गाल पुढे कर, तू मारू नकोस. कारण सत्य तुला माहीत आहे. कारण ज्याला तू मारणार आहे तोही तुझाच भाऊ आहे, तोही देवाचाच पुत्र आहे, पण त्याला ज्ञान नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावरती जेव्हा त्याला मारलं तेव्हा काय म्हणाला? हे पित्या, त्यांना क्षमा कर, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही. म्हणजे याचा अर्थ काय? त्यांना ज्ञान नाही. प्रियानो, जगापासून हे ज्ञान गुप्त ठेवलं, हिंदूपासून गुप्त ठेवलं, मुसलमानापासून गुप्त ठेवलं, आणि ज्याने सफेद शांतीचं वस्त्र परिधान केलं त्याला हे दिलं. हे तुम्हाला दिलं. तुम्ही मारू शकता कोणाला? नाही. बदला घेऊ शकता, सूड घेऊ शकता, तलवारी बंदुका घेऊन लढाया करू शकता, ते तुम्हाला मारतील. खालून हिरवा मारील, वरून भगवा मारील, पण तुम्हाला काहीच करता येणार नाही. कारण तुम्हाला हात जोडून शांत राहावं लागेल. प्रभू यांना क्षमा कर, प्रभू यांना क्षमा कर. हा शांतीचा मार्ग आहे, तो प्रभू येशूनं आम्हाला दिला आहे. आणि आम्हाला आनंद आहे की आम्हाला भगवा नाही मिळाला, आम्हाला हिरवा नाही मिळाला, आम्हाला शांतीचा पांढरा रंग मिळाला. ते सर्व शुभ्र वस्त्र परिधान केलेले होतील, आहे ना? हो की नाही? तुम्ही त्यासाठी बोलवलेले आहात. भगव्यासाठी नाही, हिरव्यासाठी नाही, कुठल्यासाठी नाही, निळ्यासाठी पण नाही. निळा कोणी घेतला? असू दे, नाही जात मी आता त्याच्यामध्ये. पण आम्ही पांढरा घेतला. आमचा रंग कोणता? पांढरा. वरून भगवा चेचतो आम्हाला, देवळं पाडतो. हां, हालेलुया हालेलुया करता ठोका ह्याना म्हणतो. कोण म्हणतो? भगवा. खालून हिरवा चेचतोय. चांगलं बोलतो का? नाही. आम्ही भरडले जात आहोत. पण उद्या जिथे आम्ही असू तिथे ह्यांना पोचता येईल का? नाही. पण तिथून आम्हाला बघतील, तिथे रडणं आणि दात खाणं होईल. काय होईल? रडणं आणि दात खाणे. आम्ही माझ्याविषयी मी म्हणेन, आम्ही ख्रिश्चन कसे झालो? आम्ही ख्रिश्चन कसे झालो म्हणजे आम्हावर ख्रिश्चन हा शिक्का कसा बसला, कोणी मारला? नीट आहे का? जे आम्ही भोगलं ना फार प्रचंड आहे. 400 वर्षापूर्वी आम्ही हिंदू होतो. 400 वर्षापूर्वी आम्ही कोण होतो? हिंदू होतो. त्यावेळेला आपल्याकडे वसईमध्ये या भागामध्ये पोर्तुगीज आले होते. पोर्तुगीज काय खात होते? भाकऱ्या का? चपात्या का? नाही, पाव. काय खात होते? पाव. आता कावळ्यानं म्हणा की कुत्र्यानं म्हणा, पाव आणला आणि तो आमच्या विहिरीत टाकला. मग ह्या सनातनी, कोण? सनातनी शब्द नीट लक्षात ठेवा, आहेत आपल्या आजूबाजूला. ते स्वतःला सनातनी म्हणवतात. मी नाही म्हणत, सनातनी. या सनातन्यांनी काय केलं? धर्मसत्ता त्यांच्या हातामध्ये होती. त्यांनी गाव बोलवला आणि बघितलं, हे बघा ह्या विहिरीमध्ये पाव पडलाय, पाव टाकलाय, आणि विहिरीचं पाणी पिलं, ह्याला जातीच्या बाहेर, याला जातीमध्ये घ्यायचं नाही. सगळ्या गावानं ठराव केला. आता आमचा काय दोष आहे? आम्ही काय पाप केलं? आम्हाला सगळ्या गावानं बाहेर काढलं, आमचं कुटुंब बाहेर. आता पूर्वीच्या काळामध्ये रुपये होते का? नाही, रुपये नव्हते. मग कसं व्हायचं की बाबा माझ्याकडं भात आहे, मी भात देणार, आणि ते व्यापारी यायचे, ते त्याच्या बदल्यात तेल द्यायचे, गूळ द्यायचे. साखर तेव्हा नव्हती, गूळ.
साखरेचे कारखाने नव्हते ना, गूळ द्यायचे. जे काही आपल्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याला आपण काय म्हणतो, आदान प्रदान, वस्तू विनिमय, वस्तूची अदलाबदल करून आमचं जीवन चालायचं. आता आम्हाला वाळीत टाकल्यामुळे आमच्याकडून कोणी काहीही घेईना. भात आहे आमच्याकडे, आम्ही शेतकरी, भात आहे किंवा केळी आहेत किंवा वांगी आहेत की काय असेल ते भरपूर आहे, पण त्याने काय पोट भरणार आहे? तेल तर पाहिजे, मसाला तर पाहिजे ना, काहीच नाही. किती काळ जगू शकाल तुम्ही असं? काही नाही तुमच्याकडे खायला. तुमच्या मुलींना कोणी वर देईना आणि तुमच्या मुलांना कोणी बायको देईना. अशा स्थितीमध्ये आम्हाला देवळं बंद, देवळात जायचं नाही, बहिष्कार. नीट लक्षात घ्या, हे आमची दुःख आहेत. बहिष्कार. मग ते राज्यकर्ते होते पोर्तुगीज किंवा इंग्रज, त्यांना दुःख समजलं. कोणी गेले आमच्यातली भीक मागायला, अरे बाबा आम्हाला, ते म्हणा काय झालं तुम्हाला, कशाला भीक मागताय? की आमच्या विहिरीत कोणीतरी पाव टाकला आणि ह्या लोकांनी आम्हाला बाटले म्हणून, पाववाले म्हणून बहिष्कृत केलं. कोणी केलं बहिष्कृत? हे सनातनवाले, धर्माचे ठेकेदार, आणि आम्हाला बहिष्कृत केलं. ते म्हणाले ठीक आहे, आमच्याकडे येत जा, आम्ही तुम्हाला अन्न देऊ. आम्ही त्यांच्याकडे गेलो. आता जगायला तर पाहिजेच, बरोबर आहे. मग ज्यांचे असे बाटले होते किंवा बाटवले होते पाव टाकून, आता मला सांगा, दांडेकर दादा माझे दुश्मन आहेत, एक नंबरचे. भावाभावामध्ये भाऊबंदकी होतीच. मराठ्यांचं राज्य कशानं बुडलं? भाऊबंदकी. ठीक आहे, जाऊ द्या, तोही इतिहास आपण बाजूला ठेवू, नाही तर मग संध्याकाळ होईल आपल्याला. दांडेकर माझे दुश्मन. मी काय केलं, याचा काटा काढायचा. पाव आणला कुठून तरी, रात्री गुपचूप जाऊन त्याच्या विहिरीत टाकला आणि गावकीला सांगितलं, बघा त्याच्या विहिरीत पाव पडलाय, हा बाटला. सगळ्या गावाने त्याला. अशा रीतीनं अनेक कुटुंब बाहेर पाडली, लाथाडून काढली, बहिष्कृत केली. मग ती कुटुंब एकत्र आली. मग त्या लोकांनी त्यांना एक निशाणी दिली. माझ्या पुस्तकात मी ते लिहिलं आहे सगळं, वाचा तुम्ही. तांबडी टोपी, पुरुषांना तांबडी टोपी आणि स्त्रियांना लाल रंगाचं एक विशिष्ट प्रकारे हातमागावरती विणलेलं लुगडं. तो आमची निशाणी झाली. हे घालून जर त्यांच्या दरबारात कोणी गेलं तर त्यांना हवी ती मदत मिळायची. हा आमचा इतिहास आहे. अशा रीतीनं आम्ही ख्रिश्चन झालो. माझ्या पुस्तकात तुम्हाला हे सगळं मिळेल. आता मी ह्याच्यामध्ये जात नाही. पण आम्हाला कोणीही केलं ख्रिश्चन? कोणी केलं ख्रिश्चन? कोणी आम्हाला लाथा मारून बाहेर काढलं? ते विसरले. ते बोलतात का? बाटले म्हणून आजही म्हणतात. हे सनातन्यांनी आमचे हाल केले. हालेलुया. पहा. आणि मग हळूहळू आम्ही ख्रिश्चन झालो. आम्हाला ख्रिस्त मिळाला का? ख्रिस्ताचा आणि आमचा काहीही संबंध, प्रभू ख्रिस्ताचा आणि आमचा काहीही संबंध नव्हता. जसा ख्रिस्त नारायण वामन टिळकांना मिळाला तसा आम्हाला नाही मिळाला. जसा ख्रिस्त पंडिता रमाबाईंना मिळाला तसा आम्हाला नाही मिळाला. कळलं? हालेलुया. दुसरी आमची हिंदू धर्म सोडून देण्याची आणखीन, हे ते आम्हाला लाथ मारून बाहेर काढलेले. परंतु बरेच हिंदू जे वसईच्या बाहेरच्या आहेत ते का बाहेर पडले? ह्या हिंदू धर्मातून बरं का. कारण या सनातनवाद्याने आमच्या मुली बाळी जाळल्या.
जिवंत जाळल्या. सतीच्या नावाखाली लाखो. नवरा मेला का त्याच्या बायकोला बांधून, हातपाय बांधून चितेवरती म्हणजे ह्या लाकडावरती पेटत्या फेकून द्यायचे. जिवंत खून. आणि आता काय म्हणतात, हे लाखो जाळल्या स्त्रिया. नवरा तर मेलाय, छोटी छोटी मुलं आहेत आणि आईलाही चालवलंय जाळायला आणि मुलं ओरडत आहेत, आई बाबा आई, पण त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. हे सैतानी आत्मा. कोणता आत्मा हा? हा सनातन्यांचा आत्मा कोणता होता? सैतानी. आजही तोच आहे. त्यांच्या कर्मावरून त्यांना तुम्ही त्याला ओळखाल. लाखो स्त्रिया, तरुण स्त्रिया जाळल्या. साऱ्या जगानं थुंकले आपल्यावरती की काय साली जात आहे, कोणती जात आहे ही, कोणता धर्म आहे हा. आहे ना सत्य, इतिहास आहे ना, की माझ्या घरचं बोलतोय मी काही? आहे ना. मग राजा राममोहन रॉय उभे राहिले, त्यांना दगड खावे लागले ह्या सनातन्यांकडून. पण ते हटले नाहीत. इंग्रज उभे राहिले या चालीच्या विरुद्ध, पण सनातने काय म्हणाले, आमच्या धर्मात तुम्ही ढवळाढवळ करायची नाही. धर्म कशात ढवळाढवळ नाही करायची? धर्मात. बायका जाळा हा आमचा धर्म, तुम्ही बोलायचं नाही. आजही तेच चालू आहे, थोड्याफार फरकानं. ज्ञानेश्वरांना बहिष्कृत कोणी केलं? हॅलो, ज्ञानेश्वरांसारख्या संतांना जाती बहिष्कृत कोणी केलं? ब्राह्मणांनी. सनातनाने म्हणाले बाबा नक, ब्राह्मण जातीचं नाव आहे रे, सनातनी सगळीकडे आहेत. काय म्हणून केलं? काय म्हणून हिणवलं? अरे बोला. संन्याशाची मुलं त्यांच्या आईवडिलांना जीव द्यायला लावला. कोणी लावला? ज्ञानेश्वरांच्या आईवडिलांना जीव द्यायला लावला. भाग पडलं त्यांना. काय म्हणाले? तू संन्याशी होऊन मुलांना जन्माला घातलंस, तुला या पापाला प्रायश्चित्त नाही. मृत्यूदंड हाच प्रायश्चित्त. मर. बिचारे मेले आणि पोरं उघडी पडली. कोण कोण पोरं? ज्ञानेश्वर, मुक्ताई. बोला. 4 भावंडे ना. उघडी पडली. प्रभूनं टाकलं, देवानं टाकलं, जातीनं टाकलं, धर्मानं टाकलं, देवानं टाकलं नाही. तुकाराम महाराज सत्य लिहिलं, गाथा लिहिल्या. भटांनी काय केलं? त्यांना बुडवायला लावल्या, तरी त्या वर आल्या. नाही ऐकत तर मग काय केलं? आणि म्हणाले काय? सदैव वैकुंठाला गेला. अरे त्याला वैकुंठाला पाठवला असं मी नाही म्हणत. आता खूप पेपरमध्ये खूप येतं आहे. मारला आणि म्हणा वैकुंठाला गेला. गायबच करून टाकला. हा कोणता धर्म? हा सनातनी धर्म. हा म्हणून धर्म हा अधर्म. भारताचं जर सगळ्यात वाटोळं जर कोणी केलं असेल तर या अधर्मानं केलं आहे. हरिजन, तीही माणसंच ना. हरिजन म्हणजे महार. बरोबर आहे. हरिजन गांधीनं नाव दिलं. यांनी काय दिलं? सनातन्याने काय नाव दिलं? महार, चांबार. बरोबर आहे. त्यांच्या गळ्यामध्ये मडकी बांधून त्यांना फिरायला लावलं. थुंकायचं नाही, मडक्यात थुंक. सगळी जागा अशुद्ध करतो, रस्ते अशुद्ध करतो. आता जेव्हा एखादा सनातनी किंवा ब्राह्मण किंवा उच्च जातीतला रक्त लागतं, ॲक्सिडेंट झाला, तंगडं मोडलं, काय मोडलं सगळं वाकडं तिकडं झालं, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, काय लागतं? रक्त. बघा देव सूड कसा घेतो, नीट लक्षात घ्या. ओरडा, गप्प नका राहू. सत्य समजा, ज्ञानी व्हा आणि ओरडा. जेव्हा हा भट किंवा ब्राह्मण किंवा उच्च जातीतला जो कोणी असेल तो
ज्यांनी ह्या हरिजनांना तुच्छ मानले, निंदा केली आहे, छळ केला आहे, हा जेव्हा हॉस्पिटलमध्ये ह्याला रक्ताची गरज लागते तेव्हा याच्या अंगामध्ये जे रक्त चढवलं जातं ते कोणाचं असू शकेल? कारण हरिजन, गिरिजन, गरीब लोक, निचले खालच्या जातीतले ज्यांना ह्याने तुच्छ मानलं आयुष्यभर, ते लोक 200 रुपये 300 रुपये बाटलीप्रमाणे आपलं रक्त विकतात पोटासाठी. हां, श्रीमंत लोक काही रक्त द्यायला जात नाहीत, ते फक्त फोटो काढायला जातात. ह्याने रक्तदान केलं आणि मोठे इव्हेंट, त्यांच्या रक्तानं कोणाचं का भलं होत नाही. पण हे गरीब लोक जे रक्त विकतात ना, ते मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये मिळतं. लक्षात घ्या. त्यांनी 200-300 रुपयाला बाटली विकली आणि 1200 ते 1500ला विकली. आणि त्या भटाच्या शरीरामध्ये आता कोणाचं रक्त आहे? कोणाचं? महाराचं. बाटला नाही का हा? अरे हो की नाही? त्याची सावली पडली तरी तू बाटात होता. अरे त्याचंच रक्त तुझ्यामध्ये आता फिरतंय ना, गरगर गरगर फिरतंय ना, मग तू बाटला नाही का? देवाचा सूड हा असा असतो. हालेलुया म्हणा मोठ्यानं, हालेलुया. घाबरू नका. ते तुमचं काही वाईट नाही करू, वाकडं नाही करू शकत. जर तो तुमच्या बाजूचा आहे तर तुमचं वाईट कोण करू शकतो? जर सत्य तुमच्या बाजूला आहे तर असत्य तुमचं काय करणार? जर तुम्ही प्रकाशात तर अंधार तुमचा काय करणार? हालेलुया, हालेलुया. धन्यवाद देऊया प्रभूला. ज्ञान कोणाला दिलं? त्यांच्यापासून लपवून ठेवलं, कारण ते ताठ होते. आणि जे नम्र ते तुम्हाला त्याने ते ज्ञान दिलं. हालेलुया. पहा, आता मला सांगा, कोण मोठे आहात? कोण मोठे आहात? हालेलुया. पहा, प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आणि ह्या सनातन धर्माच्या नावानं आता गळे काढण्याची फॅशन सुरू झाली आहे. आम्ही सनातनी काय? अरे तुमची पापं मोजा. तुमच्या बाप ज्या त्यांची पापं तुम्हाला भरायची आहेत. मनात वाची रे पूर्वसंचित केले, तयासारिखे भोगणे भोगा. तुम्हाला भोगायची आहेत ह्या कर्माची फळं, इथेच तुम्हाला भोगावी लागतील. हालेलुया. आता मला सांगा, कोणता धर्म पापापासून दूर ठेवतो? ख्रिश्चन, हिंदू, मुसलमान? नो, कुठल्याच धर्मामध्ये पापापासून दूर ठेवण्याची शक्ती नाही. फक्त प्रभू येशू, तो तुम्हाला पापापासून दूर ठेवतो. तो तुम्हाला व्यभिचार करू देत नाही. तो तुम्हाला लाच घेऊ देत नाही. तो तुम्हाला बायकोला मारू देत नाही. तो अन्याय करू देत नाही. तो म्हणतो, बाळा तुला ते राज्य हवं आहे का? हा मार्ग आहे, ह्याच्यावरून चाल. तो म्हणतो, मी सत्य आहे, मी मार्ग आहे, मी जीवन आहे. हालेलुया. माझ्याद्वारे आल्याशिवाय कोणीही देवाकडे जात नाही. किती भाग्यवान आहात तुम्ही, हे सत्य तुम्हाला समजलं. त्यानंच म्हटलं ना, सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करील. पिढ्यानपिढ्या आम्ही असत्यामध्ये बांधले गेलेलो आहोत. ह्या सनातन्याने आम्हाला धर्माच्या माडमध्ये बांधून ठेवलं पूर्णपणे. पण आज सरकारनंच तुमच्यावरती शिक्का केला की तुम्ही हिंदू नाही. म्हणून मी तुम्हाला अगोदरच वाचून दाखवलं की सुटला रे बाबानो तुम्ही. आता तुमच्या पुढे कोणी हिंदू लिहिणार नाही, कोणी ख्रिश्चन लिहिणार नाही, कोणी मुसलमान लिहिणार नाही. आम्ही देवाची लेकरं आहोत. यस. म्हणून ज्ञानी व्हा, ज्ञानी व्हा. जिथे ज्ञान मिळेल तिथून घ्या. जे ज्ञान तुम्हाला पवित्र करील, शुद्ध करील, शांती देईल, कृपा देईल, आशीर्वाद देईल, ते ज्ञान शोधा. मी शोधलं आणि मला सापडलं. पूर्वी मी बुवा होतो बरं का. आणखीन गोष्ट सांगतो. मी बुवा होतो, दाढी वाढवलेला, गीतेचा अभ्यास करणारा, गीतेची पारायणं केली खूप, गीतेवरती प्रवचन देत होतो. मला खूप हिंदू गुरु होते.
त्याच्यापैकी अतिशय माझे आवडते स्वामी स्वरूपानंद. पावस रत्नागिरीतलं हे नाव कोणी ऐकलं असेल तर तिथे मी गेलेलो आहे, भक्ती केलेली आहे, सर्व काही केलेलं आहे. कुंडलिनी शक्ती जागृत करून घेतलेला मी मनुष्य, पण मला शांती नव्हती. मला शांती नव्हती, अजिबात नव्हती. तडफड काहीतरी माझ्यात पोकळी होती, कमी होतं. काय मिळेल हे सगळं मी करीत होतो. 9 वर्ष मी अंडसुद्धा खाल्लं नाही. म्हणजे सनातन्यांच्या भाषेमध्ये अभक्ष भक्षण मी केलं नाही. हां, अंडसुद्धा 9 वर्ष, पण मला शांती काही मिळाली नाही. माझ्या वासना मेल्या नाहीत. डोळ्यांची वासना, कानाच्या वासना, हृदयाच्या वासना मेल्या नाहीत. मी तडफडत होतो. गीतेचा शोध करता, गीतेमध्ये शोधता, प्रवचन करता माझ्या हृदयामध्ये एकदा असा प्रकाश पडला का त्या गीतेमध्ये लिहिलेलं आहे, यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य संभवामी युगे युगे. कृष्ण काय म्हणतो, मधलं थोडंसं मी गाळले, त्याला महत्त्व नाही. आता जे महत्त्वाचं तेवढंच मी तुम्हाला सांगतो. कृष्ण अर्जुनाला युद्धक्षेत्रावरती युद्धाला प्रवृत्त करताना काय म्हणतो, यदा यदा हि, जेव्हा जेव्हा अधर्मस्य, पापान, अधर्म म्हणजे पाप, अधर्मस्य ग्लानिर्भवति भारता, जगाविषयी नाही म्हणत, फक्त भारतात विषयी, कारण त्याच्यापुढे फक्त भारतच आहे. जगाशी त्याला ते दिसत नाही आहे. हे नंतर मला समजलं. नाही तर असं का म्हणाला असता ना, यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति विश्वा, पण भारता म्हणाला कृष्ण. यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य संभवामी युगे युगे. जेव्हा जेव्हा भारतामध्ये पाप वाढतं तेव्हा पाप्यांचा नाश करायला मी जन्म घेतो. काय अर्थ आहे, जेव्हा जेव्हा यदा यदा, अधर्म म्हणजे पाप भारतामध्ये वाढतं, भारतामध्ये बरं का, तेव्हा तेव्हा पाप्यांचा नाश करायला मी जन्म घेतो. आज पाप, ज्या वेळेला गीता सांगितली त्याला आता मला वाटतं 3000 वर्ष झाली, तेव्हा पाप जास्त होतं का आज पाप जास्त आहे? तेव्हा रस्त्यावर बलात्कार होत होते, 3-3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करीत होते नाही, लाच घेत होते ऑफिसमध्ये बसून नाही, दारू पित होते, मारामाऱ्या करीत होते नाही. पण तेव्हा पाप जास्त होतं का आता पाप जास्त आहे? मग हे जे पापी लोक आहेत, व्यभिचार करणारे, पाप करणारे, खून करणारे, दारू पिणारे, तमाशे करणारे, लाचलुचपत करणारे, लुटणारे, एन्काउंटर गावाखाली ठार मारणारे, त्यांना ठार मारण्याचं लायसन्स दिलं आहे. अरे पण त्याचं काय, भोगायचं आहे ना तुला. मग एवढं पाप जे वाढलेलं आहे तिथे त्यांच्यासाठी कृष्ण काय म्हणतो, अधर्म्यांचा मी नाश करायला जन्म घेतो. मग या सगळ्या पाप्यांचा काय होणार आहे, नाश होणार आहे, होणारच आहे. त्याच्या बाजूला मी जेव्हा बायबल वाचलं तेव्हा मला सापडलं, मी पाप्यांचा नाश करायला नाही, मी त्यांना तारण द्यायला आलोय, मोक्ष द्यायला आलोय. आता मला सांगा, मी पापी माणूस, मी कोणाकडे जाऊ, कृष्णाकडे जाऊ की ख्रिस्ताकडे जाऊ? मला क्षमा हवी आहे, मला शांती हवी आहे. तो म्हणतो, मी वाहिलेल्या रक्तानं मी तुझी पापं धुवून टाकली आहेत. हो, मी सुटलो. आणि तेव्हा मी प्रभूचा स्वीकार केला, धर्माचा नाही, प्रभूचा, ज्ञानाचा स्वीकार केला. तेव्हा ज्या शोधामध्ये मी होतो ती शांती मला मिळाली.
आणि ती शांती घेऊन मी तुमच्याकडे आलो. काय घेऊन आलो? शांती घेऊन. जी मला फुकटवारी मिळाली मी तुम्हाला फुकटवारी दिली. हालेलुया. माझ्या पाया पडले का तुम्ही? बुवाच्या पाया पडतात तसे. मी जर बुवा असतो तर आज केवढ्या बाया माझ्या पाठीमागे असत्या. बुवा तेथे बाया. हां हो का नाही रे? हां मग बुवा झालो असतो आणि इथे येऊन भगवा कपडा घालून बसलो असतो, गळ्यामध्ये हार घातले असते, तर बायकांनी लाईन लावल्या असत्या पाया पडायला. बघा केवढे बसल्या तिकडे तिकडे. बायका कुठे आहेत बघा, पाया पडतात की नाही? तुम्हाला दुःखातून मुक्त करू शकतात? नाही. फळं घेतात, कोणी ॲपल आणतो, कोणी केळी आणतो, कोणी काय करतो, कोणी काय करतो. मग बुवा काय करतो पुढे? आसाराम बापू काय करायचा? पाहिजे तुम्हाला आसाराम बापू? नको. येस सांगा ना. आहे रे. हालेलुया. हा देवाचा दास लीन असतो, नम्र असतो, त्याच्यामध्ये पाप नसतं. तो सर्व मुलगी असो, आई असो, सर्व माते समान. कशा असतात? माते समान, भावा समान, बापा समान. आणि हे कोणी दिलं? बुवाने दिलं का? नाही, प्रभू येशूनं दिलं. हालेलुया. कृपेवर कृपा, आशीर्वादावर आशीर्वाद आम्हाला मिळाला. हालेलुया. पहा कोणता धर्म तुम्हाला पापापासून दूर ठेवतो त्याच्या मागे लागा. हालेलुया. मला सांगा, प्रेयसी. प्रेयसी माहिती आहे ना? प्रेयसी काय रे? माहिती आहे ना प्रेयसी? नाही. नवली. कोण माणूस आहे की जी नवली त्याच्या मागे आली आणि त्याच्याबरोबर राहते म्हणजे प्रेयसी, तिचे 35 तुकडे करील. तुकडे. कोणता धर्म हे शिकवतो? तुकडे केले 25 आणि रोज एक एक तुकडा पिशवीमध्ये घालायचा आणि जंगलात नेऊन टाकायचा. म्हणतात की तो मुसलमान होता आणि मुलगी हिंदू होती. ठीक आहे, आम्ही सगळा दोष मुसलमानावर टाकला. आत्ताच गेल्याच महिन्यामध्ये एका हिंदूनं तेच केलं. 56 तुकडे केले, फ्रीजमध्ये घालून ठेवले. किती? हिंदूनं केले. आत्ता परवाची गोष्ट, पेपरमध्ये, पेपर वाचू नका, मी वाचतो त्यामुळे डोक्याला ताप होतो. एका मुलानं, मोठ्या मुलानं आईचे तुकडे केले, फ्रीजमध्ये ठेवले आणि मसाला तेल लावून तळून खाले. मेंदू तळून खाला, आईचा हृदय तळून खाल्लं. पेपरमध्ये आलेली. बरोबर आहे? बरोबर आहे. कोणता धर्म? कोणता धर्म? गांधीजीला ज्याला मारलं तो कोणता धर्म होता? हालेलुया. आत्ता समाज सुधारक जे होते, खाडीलकर वगैरे वगैरे, ज्यांना गोळ्या घालून मारलं, त्यांचा धर्म कोणता होता? अरे हे सगळे सनातनी होते. आजही तुम्हाला मारायला त्यांनी तयारी केलेली आहे. आजही. हे जेव्हा ऐकतील आजचं माझं, तेव्हा त्यांना आग लागेल. यांची आग विझवेल कोण? कारण त्यांना त्या अग्नीमध्ये जळायचं आहे, नरकाच्या. बरोबर आहे. पण जर आज प्रभू त्यांचे डोळे उघडेल आणि प्रभू त्यांना त्यांची जर प्रभूची वाणी ऐकतील, तर प्रभूची वाणी त्यांना सांगेल, ये माझ्याकडं, मी तुला क्षमा करतो. मी क्षमा करायला आलो आहे. तुझी लाखेसारखी पापं मी हेमासारखी शुभ्र करीन. हालेलुया. हालेलुया. पहा, प्रभूला आपण धन्यवाद देऊया. आता सनातन या शब्दाचा अर्थ काय? आज सगळीकडे सनातनी सनातनी दनादनी करत फिरत आहेत. हे सनातन या शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला? मूळ ईश्वर, मूळ प्रारंभी देव होता तो सनातन देव. आणि पवित्र शास्त्रामध्ये हजारो वर्षापूर्वी बायबलमध्ये
उत्पत्ती म्हणजे प्रारंभ, तेव्हा कुठलाही धर्म नव्हता. जगाची उत्पत्ती प्रभूनं केली होती, मानवजात निर्माण केली होती. त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, पहिल्या पुस्तकामध्ये 21वा अध्याय 33वं वचन वाचा बघू. वाच विनोद. 21:33. प्रारंभ 21:33. पान नंबर 27. मग अब्राहमाने बेरशेबा येथे एसेल झाड लावले आणि तेथे सनातन देव यहोवा याचे नाव घेऊन प्रार्थना केली. येस, कोण आहे हे जे सनातनी स्वतःला म्हणवत आहेत? त्यांना समजतं का ते काय बोलतायत? ते पापाचं संतान आहात तुम्ही. हाडी मासी तुमच्या बाप जाद्यापासून पाप रुजलेलं आहे. पण इथे जो सनातन परमेश्वर आहे अब्राहम, त्यानं काय केलं? सनातन ईश्वराची भक्ती केली आहे. सर्वात मूळ शब्द सनातन हा इथे सापडतो. मूळ सगळ्या धर्माच्या आधी कुठे सापडला? वाच परत एकदा. अब्राहमाने बेरशेबा येथे एसेल झाड लावले आणि तेथे सनातन देव यहोवा याचं नाव घेऊन प्रार्थना केली. सनातन देव कोण आहे? सर्वशक्तिमान, सबका मालिक. यहोवा म्हणजे काय? सबका मालिक, विश्वात्मके देव. ज्याला ज्ञानेश्वर जाणतात विश्वात्मके देव, साईबाबा जाणतात विश्वात्मके देव. त्याचं नाव घेऊन प्रार्थना केली. पहिल्यांदा यहोवा हे नाव आपल्याला इथे सापडतं सुरुवातीला. हालेलुया. सनातन देव. आमेन. या सनातन्यांना सांगा रे कोणीतरी, सांगा कोणीतरी, नाश का करून घेता स्वतःचा आणि आपल्या मुलाबाळांचा? कारण बाप जाद्यापासून तुम्ही खूनच करीत आलात, पापच करीत आलात, नाही का? कित्येक संतांच्या रक्ताचा हिशोब तुमच्या बाप जाद्यांच्या डोक्यावर आहे, गांधींच्या रक्तापासून. आणि आत्ता मारले गेले ते धर्मसुधारक दाभोळकर, खाडील दाभोळकर. यश, आणखी अजून किती खुनाचा तुमच्यावरती डाग पडणार आहेत. आमच्यातले कित्येक जण तुम्ही मारणार आहात. आम्ही घाबरणार नाही आहोत, कारण मेल्यानं आमचं काहीच वाकडं होत नाही आहे. आम्ही जिवंत देवासमोर उभे राहणार आहोत. पण तुमचं काय होणार? नाही का? हालेलुया. पहा दुसरा शब्द, अनुवाद 33:27. अनुवाद 33:27. अनुवाद 33:27. पान नंबर 283. सनातन देव तुझा आश्रय आहे. कोण? सनातन. कोण माझा आश्रय आहे? सनातन देव. सनातन देव माझा आश्रय आहे. आणि सर्वकालचे बाहू तुझ्या खाली आहेत. सर्वकालिक बाहू म्हणजे हात, त्याचे पित्याचे हात माझ्या भोवती आहेत. मी भिणार नाही. मनुष्य माझं काय करणार? तो तुझ्यापुढून शत्रू घालवतो. तू तुझ्यापुढून शत्रू घालवतो. कोण घालवतो? सनातन देव. आणि तो म्हणतो नष्ट कर, नष्ट कर. हालेलुया. हा आमचा आधार आहे, ही आमची शक्ती आहे. सनातन देवाचं सामर्थ्य ही आमची शक्ती आहे. प्रियानो, समजलं का? घाबरणार का? हॅलो दादा, घाबरणार का? मागे बसलेले ताई, आई, घाबरणार का? कोणाकडे पाहत पुढे चालणार? सनातन देव यहोवा. हालेलुया. त्याचा पुत्र येशू ख्रिस्त. गिजार गिजार गिजा येशूना, रात नदीस गिजा येशूना. गिजार गिजार गिजा येशूना, रात नदीस गिजा येशूना. दुनियेचे लोक हो गिजा येशूना. बोला. दुनियेचे लोक हो गिजा येशूना. गिजार गिजार गिजा येशूना, रात नदीस गिजा येशूना.
घिजा येशू नाम रात न दिस घिजा येशू नाम. भिवू नको, तो सनातन देव म्हणतो भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. तू नद्यातून गेलास तरी त्या तुला बुडवणार नाहीत, तू अग्नीतून गेलास तरी तो तुला जाळणार नाही, कारण मी तुझा रक्षक तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. फक्त तुमच्या वस्त्राला डाग नको, ते शुभ्र असू द्या. पापाचा डाग, मोहाचा डाग, नो 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 नो. हालेलुया. जसा देव पवित्र आहे तसे आम्हाला पवित्र व्हायचं आहे. बघा अनुवाद 33-26 झालं का? 27 यशया 9:6 मध्ये या. यशाचं पुस्तक 9वा अध्याय 6वं वचन. पान नंबर 843. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, हालेलुया. आम्हासाठी पुत्र दिला आहे, आम्हासाठी पुत्र दिला आहे, त्याचं नाव येशू आहे. आणि राज्याधिकार त्याच्या खांद्यावर राहील. राज्याचे वाच परत. आणि राज्याधिकार त्याच्या खांद्यावर राहील. तुम्ही राज्य कराच किती पण शेवटी तो राज्य करणार आहे. हालेलुया. त्याचे नाव अद्भुत मंत्री. त्याचं नाव काय? अद्भुत मंत्री, सनातन पिता, पराक्रमी देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती असं म्हटलं जाईल. आता कुठे आहे तो? आम्हा संगती दे. सनातन देव कुठे आहे? आमच्या बरोबर आहे, आमच्या आतमध्ये आहे, आमच्या बाहेर आहे. हालेलुया. आता ब्राह्मण कोण ब्राह्मण? तुम्हाला माहिती आहे ब्राह्मण ह्या शब्दाचा अर्थ? ब्रह्मजानासी ब्राह्मणा. जो ब्रह्म जाणतो, जो सनातन पित्याला जाणतो, तो ब्राह्मण. त्याच्यामध्ये उच्च नीच भेदभाव, महार चांभार हा भाव, गरीब श्रीमंत हा भाव नाही. त्याला सर्वजण सारखे आहेत. हालेलुया. तो कोणाला महार बनवू शकतो का? तो कोणाला चांभार बनवू शकतो का? तो कोणाला बहिष्कृत करू शकतो का? नाही. ज्यानं ब्रह्म जाणलं, तो ब्रह्माशी तादात्म्य पावला, तो मोक्षरूप आहे. तो खाली नाही पाहत, तो वर पाहतो. त्याचे डोळे प्रभूकडे असतात, निर्माणकर्त्याकडे असतात. मग साईबाबा खरे ब्राह्मण होते. त्यांच्याकडे भेदभाव नव्हता. बरोबर आहे. कुठे बसायचे साईबाबा? मशिदीत बसायचे. काय प्रसाद द्यायचे माहिती आहे का? मटण. हंडी होती त्यांच्याकडे आणि त्या हंडीतून मटणाचा प्रसाद द्यायचा. आता मला सांगा, कोणता हिंदू बुवा बाबा महाराज मशिदीत बसेल का? हो, नाही ना. मग आता या सनातन्याने ते सगळं उखडून काढायला घेतलं आहे. ते हिंदू नव्हते. वाराणसीमध्ये त्यांच्या मूर्त्या बिरत्या पळवल्या, फोडल्या, मंदिरं तोडली. सुरुवात झाली. ज्यानं ब्रह्म समजलं ते लोक असं करू शकतात का? ते विश्वात्मके देवे म्हणतात. ते म्हणतात, ते हात जोडून म्हणतात तुम्हा नमस्ते. काय म्हणतात हात जोडून? कोणाला म्हणतात? तुमच्यामध्ये, ह्याच्यामध्ये जो देव आत्मा, देव स्वरूप आहे त्याला म्हणतात नमस्ते. तो ब्राह्मण जो तुम्हाला म्हणतो नमस्ते म्हणजे तुम्हास प्रणाम असो. कोणाला? नमस्ते तय, तुम्हाला प्रणाम असो. कोणाला? त्यानं जाणलं की ह्याच्यामध्ये देव आहे. तुमचं मंदिर हे देवाचं तुमचं हृदय हे देवाचं मंदिर आहे. संतांनी जाणलं, ब्राह्मण जो खरा ब्राह्मण त्याने जाणलं की हे देवाचं मंदिर आहे. त्याने नमस्ते केलं, नम्र झाला, लीन झाला. तुम्ही खरे ब्राह्मण आहात. कोण ब्राह्मण आहात? सांगा. आम्ही ब्राह्मण आहोत. मोला मोडा
घाबरू नका, घाबरू नका. जातीला नाही म्हणायचं ब्राह्मण, आपल्याला ज्ञानाला म्हणायचं. आमेन. ब्रह्मजानासी ब्राह्मणा. जो ब्रह्म जाणतो, जो ज्ञानानं ब्राह्मण आहे, तो खरा ब्राह्मण आहे. हे ढोंगी आहेत, तुंबडी भरणारे. हालेलुया. काय भरणारे? तुंबडी भरणारे. बरोबर आहे. एवढे सगळे ब्राह्मण माझ्यावरती चाल करून आता ऐकतील. हालेलुया. धन्यवाद देऊया प्रभूला. नीती वचन 11 अध्याय 12 वचन पहा बरं. नीती 11 अध्याय 12 वचन, पान नंबर 793. जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ मानतो तो ज्ञानहीन आहे, पण विवेकी मनुष्य उगा राहतो. आमेन. जो आपल्या शेजाऱ्याला तुच्छ मानतो, महार मानतो, चांभार मानतो, तो कोण आहे? ज्ञानहीन. हा माणूस ब्राह्मण असूच शकत नाही. हा माणूस ब्राह्मण असूच शकत नाही. तो ज्ञानहीन आहे. देव आम्हाला हे सांगतोय, त्यांना नाही सांगत. आमेन. मत्ते 18:10 काय म्हटलंय पहा. मत्ते 18 अध्याय 10 वचन, पान नंबर 1167. सांभाळा, या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, कारण मी तुम्हाला सांगतो की आकाशात त्यांचे दूत माझ्या आकाशातील बापाचे मुख निरंतर पाहतात. आमेन. काय म्हटलं? या लहानातील एकालाही तुच्छ मानू नका, त्याला महार म्हणू नका, त्याला चांभार म्हणू नका, त्याला हलक्या जातीचा म्हणू नका, त्याला काथोडी म्हणू नका, त्याला कातकरी म्हणू नका. हॅलो, कोणाला म्हणतो का रे आम्ही हे काथोड्या? नाही ना, नाही ना. कोण आहे तो? देवाचं रूप. हालेलुया, हालेलुया. आणि जर तुम्ही त्याला तसं म्हणाल तर तो तुमच्या समोर देवाच्या बरोबर उभा राहिलेला पाहाल, तेव्हा तुमची परिस्थिती काय होईल? काय होईल? काय होईल? हालेलुया. कोणालाही हलक्या जातीचं मानू नका, कारण ते देवासमोर उभा राहील आणि मग तुझी मान खाली जाईल. आपली मान खाली घालायची नाही. तुमच्यातलं असं कोण करतं का? अरे मला ना, असं कोण करतं का? नाही ना. मग तुम्ही ब्राह्मण आहात. कोण आहात? तुम्ही ब्रह्म जाणलंय. ब्रह्म म्हणजे काय? आत्मा जाणलाय. कारण जो तुझ्यात आहे तो त्याच्यात आहे. आत्मा तो देव आहे. आत्मा. तुम्ही ब्राह्मण आहात, ते नाही तुम्ही. हालेलुया. देवाच्या नजरेतून तुम्ही ब्रह्म जाणणारे आहात. बाकी सगळे जे आहे ते काय? अब्रह्मण्यम, अब्रह्मण्यम, अब्रह्मण्यम. हे ब्रह्मण्यम आहेत. नाही समजायचे तुम्हाला, असू द्या. प्रभूला आपण धन्यवाद देऊ. एक गोष्ट शेवटची सांगतो आणि बंद करतो, उशीर होईल जास्त. तुम्हाला माहिती आहे हे सनातनी काय म्हणतात? या मनुष्याला ह्या जन्मात जर मोक्ष म्हणजे तारण मिळालं नाही तर त्याला 84 लक्ष योनी परत फिरावं लागतं. होय का रे मनोज? बरोबर का? बरोबर ना? ज्ञानी आहे इथे एक. किती लक्ष योनी? लक्ष योनी म्हणजे काय? त्या अर्थानं नाही म्हणत मी, वेगळ्या अर्थानं सांगतो तुम्हाला मी पटवू, नाही तर मग गडबड होईल. किडा ही एक योनी. किडा. आता किडे किती प्रकारचे आहेत? एकच प्रकारचे आहेत का? नाही. उंदीर ही एक योनी, घूस ही एक योनी, गांडूळ ही एक योनी, मांजर ही एक योनी, घोडा ही एक योनी, गाय ही एक योनी,
अशा किती योनी म्हटल्या? 84 लक्ष. बरोबर आहे. आता गांडूळ किती वर्ष जगतो? 6 महिने. आपण ॲव्हरेज काढायचं आहे आपल्याला आणि सत्य बघायचं आहे. गांडूळ किती वर्ष जगतो? 6 महिने. किडा किती वर्ष जगतो? महिनाभर, जातीप्रमाणे त्यांच्या. बरोबर आहे. घोडा किती वर्ष जगतो? अरे बोला. 20 वर्ष. चला. कुत्रा किती वर्ष जगतो? 15 वर्ष. 12 ते 15. राईट. हत्ती किती वर्ष जगतो? कासव किती वर्ष जगतो? 1000 आहेत. हो, बघा यूट्यूबवर. सगळ्यात जास्त जगणारा कासव, दीर्घायुषी. हालेलुया. आता आपण ॲव्हरेज आयुर्मान वर्ष काढू. भगत दादा ऐकता ना? ॲव्हरेज काढू. 1000 नको, 100 नको. आपण एक 10 वर्ष ॲव्हरेज काढू. सगळे एवढे मोठे प्राणी आहेत, लहान आहेत, प्राणी आहेत, मोठे आहेत, आयुष्य. एक 10 वर्ष ॲव्हरेज काढू. ठीक आहे. आता 84 लक्ष गुणिले 10 किती झाले रे बाबा? म्हणजे परत माणसाच्या जन्माला यायला, या जन्मात जर का आपल्याला मोक्ष मिळाला नाही, तारण मिळालं नाही, तर परत जन्माला यायला 84 लक्ष गुणिले 10 किती कोटी? 8 कोटी. 8 कोटी 840 वर्ष. अरे ह्या पृथ्वीचा म्हणजे ह्या मानव जातीचं आयुष्यच तेवढं नाही. मग तुम्ही मनुष्य जातीला आले कसे? हॅलो. या सनातने आणि हे आपल्या टाळक्यातून कुठून तरी काढलं आणि आपल्या टाळक्यात घुसवलं आणि ज्याच्या नाही घुसलं त्याला बहिष्कृत केलं. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर परत तोही माणसाच्या जन्माला येणार. म्हणजे आता जर तुम्ही आलात जन्मालात आणि जर तुम्हाला मोक्ष म्हणजे तारण मिळालं नाही, तर तुम्हाला 8 कोटीहून जास्त वर्ष थांबायला लागेल. तोपर्यंत ही पृथ्वी राहील का? मग मानुषी जन्म तुम्हाला नाहीच ना. मग कुठे गेले तुम्ही? नरकात. हो. आता इथे प्रभू आपल्या मत्तेला धावत आला. तू माझ्यावर विश्वास ठेव, म्हणजे तुझं आणि तुझ्या घराण्याचं मी तारण करेन. इथेच मोक्ष आहे. विश्वास ठेव. मी संपवतो. घ्या मोक्ष साधून घ्या प्रियानो. तुमच्यात कोणी सनातनी असेल तरी पण मी त्यांना सांगतो मोक्ष साधून घ्या. फुकट आहे. हालेलुया. सर्वजण गुडघ्यावर जाऊ.